नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जनता दरबार आहे आणि या जनता दरबारासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। जनता दरबाराला सुरुवात झालेली आहे। वेगवेगळ्या नागरिकांच्या समस्या आहेत, त्या समस्यांना घेऊन नागरिक या ठिकाणी पोहोचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या ज्या आहे त्या जाणून घेत आहे आणि एकंदर या ठिकाणी जर आपण बघितली तर लांबच लांब अशी लाईन लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत। काय समस्या घेऊन आलेत? मी नागपूरहूनच आलेलो आहे। आम्ही आमच्या नागपुरातील उत्तर नागपुरातील बेजनबाग लेआउट ॲपच्या लीज प्रकरणाबद्दल मी इथं माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे आणि हे प्रकरण माननीय मुख्यमंत्री यांना माहिती आहे आणि ते हे प्रकरणाचे सोडवणूक करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। नक्कीच वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या घेऊन नागरिक आलेले आहेत। तुम्ही काय समस्या? सर, मैं जयवंत नगर से प्रभाग 34 से माननीय मुख्यमंत्री के मतदार संघ से आया हूँ। वो अतिक्रमण विषय में अर्ज दिया हूँ NIT को, लेकिन उस पर कोई कार्रवाई नहीं हुई, इसलिए फिर से मैं अर्ज देने के लिए इनको आया हूँ। मॅडम तुमची काय? माझा मुलगा पंजाबमधून पंजाबमध्ये IIT रोपड आहे, तिथनं त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, पण त्याला जॉब मिळत नाही आहे, त्याला ऐकू येत नाही म्हणून त्याला जॉबवर घेत नाही आहे आणि त्यांनी चांगलं स्ट्रगल केलं, तिथे CGPA पण चांगलं आहे तरी पण त्याला घेत नाही। नक्कीच नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या आहे आणि त्याच समस्यांना घेऊन नागरिक जे आहे ते या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। मुख्यमंत्री सचिवालयामध्ये हा मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार जो आहे तो भरलेला आहे आणि या ठिकाणी लांबच लांब रांगा ज्या आहे त्या समस्यांना घेऊन आपल्या लागल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।